हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहे एक पिगमेंटेशन स्किन वरती वर्क. तुम्ही बघू शकता की यांना बर्थ मार्क आहे जो फेस वरती ग्रीन कलरचा आहे पूर्ण त्यांचा फेस. तर मी डार्क कन्सिलर त्याला व्यवस्थित कव्हर केलंय. जर तुम्हाला अशा प्रकारचे काही क्लायंट येतील ज्यांना बर्थ मार्क आहे किंवा काही इंजरी झाली आहे, त्यामुळे त्यांना फेसवरती किंवा ऑल बॉडीवरती कुठं पण असे मार्क्स वगैरे असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आपण ऑरेंज करेक्टर यूज करतो. ऑरेंज करेक्टरने पण ते हाईड होतात. पर जी स्किन टोन आहे आपली त्या स्किन नुसार जरी आपण कव्हर केलं तरी ते कव्हर होऊन जातात. तर मी इथं तुम्ही बघू शकतात की कन्सिलरने पूर्ण जे त्यांचं भाग आहे ते पूर्ण कव्हर केलं आणि जिथं जिथं मला अनइवन स्किन आहे त्यांची त्याच्यावरती पण मी फुल फेसवरती कव्हर करते. छान प्रकारे आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा मेकअप करणार तेव्हा ते दिसून नाही येणार. या प्रकारे तुम्ही कलर करेक्शन करू शकतात. व्यवस्थित कलर करेक्शन केल्यानंतर त्याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचे. हलका हलका हाताने करायचं आहे ब्लेंड. मी थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग होत होता, त्यामुळे मी फास्ट केला आहे. हळूहळू ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता त्यांची जे एक्झॅक्ट स्किन आहे त्यानुसारच मी तो बेस लावलाय त्यांना. त्यानंतर मी वन शेड फेअर फाउंडेशन लावते. ते पण मी क्रीम बेस यूज करते. ऑल जो पण मी बेस करते तो मी क्रीम बेस यूज करते. या प्रकारे आपल्याला व्यवस्थित म्हणजे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे पूर्ण फेसला. त्यांचं जे पण स्किनवरती त्यांच्या ज्या गालावरती जे बर्थ मार्क होतं ते मी पूर्ण ऑल कव्हर केलंय आणि ते दिसूनही येत नाहीये. या प्रकारे व्यवस्थित जर तुम्ही कितीही महागडे प्रोडक्ट यूज करा, जर तुमची टेक्निक चुकीची असेल तर तुम्ही कितीही प्रकारचे फाउंडेशन यूज करा किंवा कितीही प्रकारचं तुम्ही प्रोडक्ट यूज केले तर तुमची टेक्निक चुकीची असल्यामुळे रिझल्ट व्यवस्थित येत नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट असते आपली प्रॅक्टिस. तर व्यवस्थित प्रॅक्टिस करायची कारण प्रॅक्टिसेस खूप महत्त्वाचे आहे. मी जे आपलं सुप्रा पॅलेट आहे त्यामधूनच कंट्रोल करून घेतलंय. हायलायटिंग करायची आपल्याला, त्याच पॅलेटमधून मी हायलायटिंग पण केली आहे. जिथे जिथे आपल्याला नीड आहे त्या प्रकारे आपण व्यवस्थित कंट्रोलिंग करून घेणार आहे. आणि आपण कंट्रोलिंग कशासाठी करतो की जे आपले फेसचे फीचर इन्हान्स करण्यासाठी, शार्प दाखवण्यासाठी आपण यूज करतो. यांचा जो फेस आहे तो थोडा फ्लॅट आहे, तर मी त्यांना थोडंसं असं उठलेला फेस दाखवण्यासाठी मी त्यांना जो शेप मी लेफ्ट साईडला करायचं होतं ते मी लिफ्टने केलं आहे. ते थोडंसं राऊंडमध्ये मी त्यांचंवालं केलं होतं. त्यानंतर मी लावलं इथे लिक्विड ब्लश. जसं जसं आपल्याला सुरुवातीला थोडी थोडी क्वांटिटी लावायची. एकखट्टे प्रोडक्ट लावल्यावरती ते निघत नाही कारण ते ब्लेंड करायला पण खूप मुश्किल होऊन जाते. त्याच्यामुळे थोडे थोडेही प्रोडक्ट लावायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण करणार आहे पावडर लॉकिंग. इथं मी स्यूज ब्युटीचं पावडर लॉक करते. शेड होतं बनाना शेडने मी पूर्ण पावडर लॉक करून घेतलंय. तरी बेस इतका छान झाला होता. मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुमची टेक्निक परफेक्ट असेल तर तुम्ही कोणत्याही प्रोडक्टने काम करू शकतात व्यवस्थित. आय मॅजिक पॅलेटमधून मी हायलायटिंग करते. हायलायटर यूज केलंय मी.
आणि ब्लश पॅलेट पण मी पावडर ब्लश पण आय मॅजिक पॅलेटच यूज करते. ज्या अफोर्डेबल प्रोडक्ट्स असतात त्यापासून पण बेस खूप छान बनतो, खूप छान. त्यानंतर मी आईज मेकअप केलाय. आईज मेकअप वरती मी आयव्हेरी शेड यूज करते. आयव्हेरी शेड लावल्यानंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे ब्युटी ब्लेंडरने. आपण जो आईज मेकअप करतो तो इन्हान्स दाखवण्यासाठी जर आपण सेम शेड यूज केला तर तो दिसून नाही येत, त्यामुळे थोडा फेअर टोन मध्ये यूज करायचा, जेणेकरून आपला जो आईज मेकअप आहे तो उठून दिसेल. मी यूज करते मिक्स मॅटची पॅलेट. त्यामधून मी एक लाईट ब्राऊन कलर घेतलाय. त्याला मी व्यवस्थित आउटर कॉर्नर ते इनर कॉर्नर पर्यंत ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर मी एक डार्क शेड घेतलाय सेम पॅलेट मधून. तो पण छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आउटर ते इनर. आईज मेकअप करताना तुम्ही जितकी ब्लेंडिंग करणार तितकं तुमचं आईज मेकअप खूप छान होणार. ब्लेंडिंग खूप महत्वाची आहे गाईज. जे आपलं आई बोन आहे तिथं थोडं हायलाइटर लावायचं, कारण यांची जे डोळे आहेत ते डीपसेट आईज होते. तर आपण यावरती स्मोकी कधी दिलं तर ते अजून डाऊन दिसेल, फ्लॅट दिसेल, खूप डीप दिसेल. त्यामुळे आपण त्यांच्या आईजवरती किंवा क्लायंट आले तर तुम्ही त्यावरती स्मोकी नाही करायची. जर तुम्ही त्यांना शिमरी देऊ शकतात, कारण शिमरने जे डोळे आहे डीपसेट ते उठून दिसतात. याच प्रकारे तुम्हाला आईज मेकअप करायचं आहे. छान प्रकारे ब्लेंड करायचं आहे. जे मॅट कलर आहे त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर मी थोडंसं कन्सिलर घेऊन थोडं फिंगरच्या साह्याने मी डॅब डॅब करते, कारण जे मी पिगमेंट यूज करेन ते पिगमेंट व्यवस्थित त्यावरती चिपकून राहील. तुम्ही ब्रशने पण करू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल. जशी तुमची टेक्निक व्यवस्थित असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण तुम्ही ब्रशनेच करायचं, कारण कोणते क्लायंट असे असतात की त्यांना आपण जेव्हा हातचा वापर करतो ते नाही आवडत. तर तुम्ही ब्रशने यूज करू शकतात. ब्रशेस व्यवस्थित जो डार्क शेड आहे तो आउटर कॉर्नर वरतून मी ब्लेंड करते ब्रशनेच. तुम्ही बघू शकतात व्यवस्थित आउटर ते इनर जे आहे आपली क्रीज एरिया त्यावरतून पण ब्लेंड करायचंय आणि शिमर अप्लाय करायचंय. तुम्ही बघू शकतात की किती यांची डीप सेट असल्यामुळे अगोदर कसे दिसत होते डोळे आणि आता कसे दिसत आहे. त्यामुळे तुम्ही जे पण डीप सेट आईज आहे त्यावरती स्मोकी किंवा ब्लॅक असे कलर नाही द्यायचे. त्यानंतर मी यूज करते मार्सचं लिप लायनर पेन्सिल. लिप लाईन केल्यानंतर त्याला व्यवस्थित ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करायचं. मी न्यूड कलरची लिपस्टिक यूज करते लवरची. यांच्या फेसवरती पण खूप छान मेकअप झाला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी लिक्विड लायनर अप्लाय केलंय.
इनर कॉर्नर तर आउटर लावायचं आहे आपल्याला, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने. तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित न्यूड बेस आणि किती छान यांचा मेकअप झालेला आहे. ऑल जे त्यांचे डाग होते ते पूर्ण कव्हर करून एक फ्लॉलेस बेस झाला आहे. थँक्यू.